बापाची कामं करायचीच कशाला मग? हो का आता कर्माची फळ पप्पा येतो का बस? काय याला म्हणलं का बस? बोला मैं काय सकाळ सकाळ एक नंबर बातमी दिलीस बघ. वाघमारे एक खुशखबर ऐकणार काय झालं? तुमच्या त्या आत्याबाईंना आणि आमच्या मम्मीला अटक केले पोलिसांनी. पण त्या दोघींना का अटक केली? तुम्हाला किडनॅप केलं म्हणून. चला चला या, चला लवकर चला चला या. मला वाटलं रात्री पळून जाता ये काय? नाही हे शेकोटी पेटवली होती ना, तर शेक घ्यायला बसलो होतो शेकोटीला. अच्छा शेकोटी बघितली तुझी शेकोटी पळून जात होता ना. बसा बसा. नाही मी आपलं उभा बार आहे. ए चल बस. बस बस रे. भारती मॅडम यांना थोडा वेळ बसू द्या, मग नंतर याची चौकशी करू. येस सर. साहेब मॅडम आम्हाला कशा पाय बसून ठेवलंय, घ्या की लवकर आमची चौकशी. ओ चौकशी करायची ना काहीतरी पद्धत असते. फर्स्ट डिग्री चौकशी, सेकंड डिग्री चौकशी, थर्ड डिग्री चौकशी. आता ते सर विचार करतील आणि तुम्हाला सांगतील. मजा येते नाही, मजा नाही ते इथं दुखतं. मजा कशी खाली. सत्या तुला का लय शाकीर आहेस बघ. वाघमारेनं किडनॅप करायचा प्लॅन का होता ते आत्ता कळलं मला. अरे वाघाच्या डरकाळी हो आणि सत्याच्या प्लॅनिंग वर कधी संदेह नाही करते. ये अरे भावा तुला म्हणलं होतं ना मी तुझ्यावर काहीच येऊ देणार नाही, ते यासाठीच. पण आता सगळं माझ्या मनासारखं झालंय. हा होणारच ना. प्लॅन कोणाचा आहे? आपल्या सत्या भावाचा प्लॅन आहे. सत्या तुझ्या आईला अटक झाली, खुश कसं लावतोयस? टेन्शन यायला पाहिजे तुला. वाघमारे मॅडम कसं आहे माहितीये का,
कधी कधी खरं जाणून घेण्यासाठी काळजावर दगड ठेवून काही गोष्टी करायला लागतात. आणि तुमच्या आत्याचा आणि आमच्या मम्मीचा तुमच्या नकारामागं खरोखर हात असेल ना, तर मम्मीच्या अटकेचा मला त्रास नाही होणार. वाघमारे, आता तरी सांगा काय झालंय? त्या दोघींनी तुम्हाला असं काय केलं की तुम्ही मला विश्वासात घेऊन काय सांगत नाही? तुझ्या या फणीला आणि आईला तुझ्या सासरी घेऊन जा आणि जी काही रुबाब दाखवायचाय का नाही ती तिथं जाऊन दाखव. निघित ना. सत्या, आई आणि अमृताला काळजीत असतील ना? सत्या, वाघमारे, तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. पण आधी तुम्ही नाश्ता करून घ्या. मला नकोय नाश्ता. झालं नाही म्हणा तुम्ही सगळ्याला. वाघमारे, हे बघा, तुम्हाला जो काय राग काढायचा ना तो माझ्यावर काढा, पण खाण्यावर राग काढू नका. तुम्ही जर खाल्ला नाही ना तर आम्ही सुद्धा उपाशी राहू. सत्या, आता मित्र म्हणून मी तुझ्यासाठी काय बी करायला तयार आहे. फक्त ते उपाशी राहणं म्हणजे ए बलमा, तुझं नाही सांगत आहे मी, माझं सांगतोय. झालं कोरडू. जरा नाही म्हणलं की लगेच फिरफिर सुरू. सत्या, मी अजून ब्रश नाही केला आणि ब्रश केल्याशिवाय मी पाणी सुद्धा पित नाही. ए बलमा, तुला काय झालं दाता काढायला? जा वाघमारे मॅडम साठी ब्रश आणि टूथपेस्ट घेऊन ये. हसते. हॅलो, आम्ही ऐक, एक ब्रश आणि टूथपेस्ट घेऊन ये. आम्ही काय नाही केलं मॅडम, आम्हाला सोडा. या दोघींचं मला माहित नाही, पण मी तर काहीच नाही केलं. मी आजारी हो, मला ताप एक खोकलाय. हो मॅडम, हो खरंच आम्ही काय केलं नाही. आवाज सोडा की आम्हाला. बोला की काय तर तुम्ही. हा, काय केलं नाही आम्ही. ती नेबड गायब झाली ना, म्हणून मी फक्त विचारपूस करायला गेले होते. गप्पा वाचा. काय बोलायचं आहे ना ते मोरे सरांसमोर बोलायचं. आम्हाला आमची कामं करू द्या. बस आपले मंजूला त्रास देत असतात. सुरवीनबाई, तुम्ही म्हणल्या होत्या का नाही, मी फोन फिरवला की आपल्याला पोलीस काय बी करणार माहिती. आपल्याला पोलीस चौकीत पायटी व्हायची गरज नाही. मग अख्खं आपल्याला आणून बसवलं की पोलीस स्टेशनात. केव्हा तुम्ही फोन फिरवणार? बघत काय बसलाय, फिरव की फोन. मी फुकते, मला काही हाऊस नाही तर बसायची. आणि दुसऱ्या कोणाला नाही येतात त्या साहेबांनाच फोन करणार होते मी. करा की मग. लागला का? ओ, काय चाललंय? ताता साहेबांना फोन लावते. हॅलो दादा साहेब. फोन तर उचलते की आधी. ओ निकम, यांना बसवा खाली. खाली बसवा. ए बस खाली. काय झालं? तात्या साहेबांनी उचलला नाही काय फोन? गुड मॉर्निंग मम्मी साहेब, बोला. आता कशी काय आठवण काढलीत? गुड मॉर्निंग कसलं? मी इथं बॅड मॉर्निंग झालंय माझं. आम्ही पोलीस स्टेशनात आले. पोलीस स्टेशनला? सुनेची आठवण येते वाटतं. सुनेला भेटायला गेलं की काय? त्यांनी बैठकी कशाला आठवण काढू मी? मला काय दुसरी कामं नाहीच आहे. अहो, इथं पोलीस स्टेशनात आणले, मला अटक झाली आहे. काय अटक झाली? तुम्ही काय करा, तात्या साहेबांनी ह्यो मॅटर समजा कळवा आणि म्हणा मम्मी साहेबाला पटकन तिथं बाहेर काढा म्हणून. आम्हाला हा, हे बघा, आता तात्यासाहेब पण दिलेला आहेत आणि त्यामुळे मी पण आता काही करू शकत नाहीये. जेव्हा तात्यासाहेब येतील तेव्हा काहीतरी करूयात. आणि तसंही आता आजच्याच इथं चालू आहे, त्यामुळे आम्ही आता काही करू शकत नाहीये. ते हॅलो,
बरं झालं, काही न करता काम सोपं झालंय. एकीकडे आईला अटक झाली आणि दुसरीकडे बायको गायब झाली. आता बघूच प्रचारात कसं लक्ष घालतायत. चहापेक्षा किटली गरम. असं कसं फोन कट करते हे तर बाहेर पडू दे, मग बघते ह्याच्याकडं. ओ मम्मी साहेब, तुम्ही तर म्हणले होते ना मम्मी साहेब आता एक फोन जा विचारणार कोण, मग करा की फोन. तिथं किती वेळ थांबायचं आम्ही. मम्मी साहेब अजून कोणाला फोन लावता येते का बघा की काय होतंय का. मी फुकते काय अख्खं मंत्री म्हणून माझ्या ओळखीचं आहे का. फोन लावायची. अगं बाय नाही बाय, मग कशाला फुकट रुबाब झाडतेस. ये फुकटे गप्पच बर का तू, आधीच डोकं चालू झालंय माझं. हॅलो मम्मी बोलते मी. कुणाची मम्मी? कुणाची मम्मी? अरे मम्मी साहेब बोलते मी. अगं बाया कोणी ओळख नाही दिली वाटतं. ही फुकटे. अगं माझ्याकडे फोन करायला तर माणसं तरी आहेत, तुझं काय आहे ग. आ तुला तर तुझ्या लेकाने अडकवलं इथं. पण नक्की कुठली नुसतं टोमणं मारती. हो मला नक्की म्हणते, नक्की आहे ते मी. नाही, त्यांचं नाक मोठं आहे ना म्हणून त्यांना सगळे नकटे वाटतात. ओ इथंच थांबा. हायो मम्मी, तुम्ही अजून इथंच? मला वाटलं घरला गेला असाल, मस्त चहा पीत बसला असाल. एका फोन वा खस्सा तर हलणार आहे तुम्ही, अजून इथंच होय. हे सातारा हलवायचं सोड. एक फोन बी उचलणं झालंय कोण नाही का करे. तात्या साहेबांनी फोन केलता मी, ती बाहेर गेल्यात. हाऊ मम्मी, मग सत्तेदारला कॉल करून बघा की. त्याला कसं विसरला हो तुम्ही? तो तर तुम्हाला कन्फर्म बाहेर काढाल बघा. अगं सत्याला फोन केला असता, पण त्याला जर कळत नाही का पोलीस स्टेशनात आम्ही आहेत म्हणून, तर त्याला डाऊट येईल का खरंच आम्ही किडनॅप केलंय म्हणून. नग त्याला नाही फोन करत मी. मग पप्पांना फोन करून बघा. चित्रकाराला फोन करू. हा ते इथून सोडवायची का नाही, 4 गोष्टी मला ऐकून जातील. हो सरविंदाय ऐका की, हवं किती केलं ना तरी नवराच आपला असतोय. आणि कसं आहे शेवटी तेच आपल्या मत्तेला येतोय. लावा फोन बघा काय होतंय का बघा. खरे नवराच येत असतो, मी नाही का आलो. हे बघा कसं शेवटपर्यंत माझ्या सोबत माहिती का नाही. लावा फोन लावा. हा मम्मी, मग दुसरं कोणाला फोन करणार तुम्ही? पप्पांनाच करा. माया, हॅलो माया. अगं काय कुठेस तू? एवढ्या सकाळपर्यंत पार्टी करतेस की काय? नाही चित्रकार, पार्टी बिर्टी काय नाही करायला. इथं का नाही पोलिसांनी अटक करून आणलंय मला पोलीस स्टेशनात. तुम्ही या की मला सोडवायला. तुमचा लई जीव आहे ना तुमच्या मायावर. हे बघ माया, असं अचानक नाही येता येणार. चित्रकार, मी लाडकी माया आहे ना तुमची, या की इथं सोडवायला मला. माया ऐक जरा माझं, मला असं अचानक नाही येता येणार. थांब जरा तू तिथं, थोडा पाहुणचार घे पोलिसांचा. मी येतो, नंतर येतो. हा हो चित्रकार. बघ इकडे, म्हणलं तर का नाही तुला हा चित्रकाराला फोन करायला नका म्हणून. बघ ऐकलं का ना 4 गोष्टी त्यांनी. काय कामाचा नाही हा माणूस. वैसा सुरवे, एवढे मोठ्याने बोलता. हे घर आहे का तुमचं एवढं जोरात बोलायला? भारती मॅडम, याचे फोन काढून घ्या. येस सर. अहो साहेब, आम्ही फोन तर करू शकतोय की. आज काय करताय? बोला की. होय मग वकिलांना घरच्यांना फोन करायचा अधिकार असतोय की आम्हाला. हा अधिकार आहे, पण कोणाशी बोलायचं असेल ना
त्यासाठी माझा फोन घ्यायचा. आता गपचूप तुमचे फोन काढून भारती मॅडमकडे द्या. फोन हा मग त्यांच्या फोनवर तर कसा फोन लावायचा? फोन ओ फोन द्या. तुमचा फोन मागते ते. ओ तुमचा फोन द्या. मी न आणला फोन, तशीच आणली मला उचलून. यांचा फोन द्या मग. ओ फोन द्या. सांगितलं ना द्या एकदा. आणि माझ्या फोन मध्ये बॅलन्सच नाही, काय उपयोग आहे त्याचा? ए बॅलन्स, गपचूप मोबाईल दे. ना लवकर द्या की हवं. जे येतोय घ्या. इकडे बघा, जसं आम्ही सांगतो ना तसं एका एकाने चौकशीसाठी यायचं, समजलं का? बरं अजून काय पाहिजे का? नको थांब सांगतो मी. सत्या हे घ्या वाघमारे. थँक्यू. सोडा आता हात. नाही, हात सोडणार नाही. तेवढं सोडून बोला. मग दात कशी घासू? पायानं. पाय पण बांधलेच आणि हात पण बांधलेच. मग मी घासून देतो तुमचे तर. सत्य तू हे सगळं बंकस मध्ये बोलतोस ना सगळं? नाही, दात घासून देणं म्हणजे जरा जास्तच होतंय नाही का? तू ग बस. त्यांचे जर हात सोडले ना तर त्या पळून जातील परत. तुझ्यासारखं मी बी अड्यात निघन. वाघमारे, हे बघा, काय बी झालं तर मी तुमचे हात सोडणार नाही. तुम्हाला दात घासायचे असतील तर मी घासून देतो. घासायचे असतील घासा, नाहीतर बसा मग तसंच. ठीक आहे. मला सुद्धा सुधारणार नाही दात घासल्याशिवाय. घास माझे दात. प्रेमात पडले एवढं सगळं करायचं असेल आपण एकटंच बरं आहे की. एकटा जीव सदाशिव. ठीक आहे. बलमा उचल. काय? अरे वाघमाराने उचल. ये आमल्या ये. सत्या हात सोड, ब्रश करते, परत बांध की हात. ग बसा, अजिबात सोडणार नाही तुम्हाला. बारीक उचल रे. पळून जात नाही शपथ. अगं बाई, काय? सत्या ग बसा वाघमारे, जरा देतो ना दात घासून. सत्य आणि हा आमल्या पाण्याची बाटली दे रे. एवढं सगळं करण्यापेक्षा आतापर्यंत ब्रश करून झाला असतं माझं. ब्रश करून पळून गेला असता तुम्ही. लई शान आहे. ई करा ई. हा नाही ई. सॉरी सॉरी. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना,
गान तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुसणार कशानं माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळा मना बावरल. गुतलायस का? हो वाघमारे मॅडम, चिखलात माखून आणलाय मी. तुम्ही बी राहिलाय ना माझ्यासोबत, तुम्हाला माहिती आहे ना मी किती टापटीप राहतोय ते. माहितीये माहितीये. हा, तोंड इकडे करा. थँक्यू थँक्यू. आता करू शकते नाश्ता. चला उचला. काय असं का बघतोयस? काही लागले का चेहऱ्याला? ए सत्या, आता काय 3D लेन्स लावून बघतोस का काय? वाघ मारायचा आहेत त्या, आपणच किडनॅप केले त्यांना. हे तू गबस रे. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळा मना बावरल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळा मना बावरल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल. आता दिसतंय बघा रोजच्या सारख्या वाघमारे मॅडम.